नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरंच वाटलं नव्हतं की राज्यामध्ये एवढ्या रस्त्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत। मलाही वाटलं नव्हतं। आता माझ्यासुद्धा शेतात तशी समस्या आहे, पण मला नव्हतं वाटलं की राज्यात सुद्धा एवढ्या समस्या आहेत। मी जे या अगोदर रस्त्यांसाठी 2-3 व्हिडिओ केले, ते व्हिडिओ केल्यानंतर इतक्या शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की मग कळालं की खरंच आपल्यालाच नाही तर या सर्व शेतकऱ्यांना रस्त्यांच्या समस्या आहेत। आणि रस्त्याचा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्याला रस्त्यावरून एकतर शेतमाल आणावा लागतो किंवा खत बियाणं हे शेतामध्ये न्यावं लागतं। आता त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी मला कमेंटमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत। आता त्या प्रश्नावरच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। बऱ्याच समस्या होत्या शेतकऱ्यांच्या की आम्ही तहसीलदाराला भेटलोत किंवा तलाठ्यांना भेटलोत, आमच्या रस्त्याचं असं झालं किंवा काही गाव पातळीवरच्या अडचणी आहेत। अशा या समस्यावरच आपण आजच्या व्हिडिओमधून बोलणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, रस्ता हा किती महत्त्वाचा आहे हे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या सुद्धा लक्षात आलं असेल। माझ्यात आलंय, पण शेतकऱ्याला खरी गरज आहे, त्यामुळे हे शेतकऱ्यालाही लक्षात आलं। जसं आता शासनाला वाटतं नागपूर ते मुंबई समृद्धी केला, पुन्हा आता शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, त्या महामार्गाला किती विरोध व्हायला आहे, तरी पण सरकार तो करण्यावर ठाम आहे। त्याची खरंच शेतकऱ्यांना गरज आहे का, याच्यावर तर आपण एक स्पेशल व्हिडिओ करणारच आहोत, कारण शेतकऱ्यांचा त्या शक्तिपीठ महामार्गासाठी विरोध आहे आणि तरी सरकार शेतकऱ्यांचा विरोध झुगारून तो रस्ता शेतकऱ्यांचा म्हणजे करण्याचा प्रयत्न करत आहे। आता शेतकरी मित्रांनो, खरी शेतकऱ्यांना गरज काय आहे, त्यांच्या भौतिक सुविधा, त्यांना पाणी असणं, त्यांच्या शेतामध्ये वीज असणं, शेतकऱ्यांना लवकरात लवकर सोलर पंप मिळावेत, कारण आजकाल तुम्ही बघता इतके सोलर अर्ज शेतकऱ्यांनी भरलेले आहेत, पण बऱ्याच शेतकऱ्यांना आणखी सौर पंप मिळालेले नाहीत। आता खऱ्या गरजा या आहेत। मग जसा आता शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी सरकारचा तगादा आहे, तसं जे आता शेतकऱ्यांचे बरेचसे रस्ते आहेत, गाव पातळीवरचे पांढर रस्ते असतील, काही शेतामधले वाद असतील, हे सुद्धा सोडवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करायला पाहिजेत। आता त्यामध्येच बावनकुळे साहेबांनी त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, कारण प्रत्येक रस्त्याला क्रमांक द्यायचा, रस्त्याचे काही वांदे असतील ते सोडवायचे। मात्र शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी गाव पातळीवरच्या काय आहेत हे त्यांना काय माहीत, कारण खऱ्या गाव पातळीवरच्या अडचणी काय आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांनी अशा कमेंट केल्या की काही शेतकरीच रस्ता अडवतात, त्यामध्ये गावातलं राजकारण असतं। मग एक शेतकरी जो रस्ता अडवतो तो दुसऱ्या पार्टीचा असतो, ज्याला रस्त्याची गरज आहे तो दुसऱ्या पार्टीचा असतो आणि त्यामध्ये ती अडवणूक होत असते। ही एक झालं। दुसरा असतं पांधन रस्ते। तर पांधन रस्तेसुद्धा करण्यासाठी बरेचसे समजा शेतकरी या वादाच्या याच्यात बी तहसीलदाराला अर्ज दिला, मग तहसीलदारांनी नुसतंच आले, पाहणीच केली, त्यापुढं काहीच नाही केलं। आणि काहीच नाही केलं म्हणजे ज्या शेतकऱ्याला रस्ता हवा आहे त्या शेतकऱ्याला वाटतं की त्या समोरच्या पार्टीनं म्हणजे तहसीलदारांनी त्यांचं ऐकलं आणि आपला हा रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही। मात्र अधिकारीसुद्धा जे गाव पातळीवरचं जे राजकारण असतं किंवा काही वाद असतात तर त्या वादात सरासरी पडायचं टाळतात। म्हणून शेतकरी मित्रांनो, जर असे काही शेतीचे वाद असतील तर होईल तवर तर आपण हे गाव पातळीवरच मिटवायचे असतात आणि गाव पातळीवर मिटवून मग तहसीलदाराकडे जाऊन त्या रस्त्यासाठी आपल्याला ते प्रयत्न करायचे असतात। समजा नसलाच सुटत तहसीलदाराकडेच जाऊन सोडावं लागेल, कारण अधिकाऱ्याची ती जिम्मेदारी असते। पण आपणच आपल्या गावात कोणताही वाद न होता जर सोडवले तर हे वाद भविष्यात वाढत नाहीत, कारण गाव पातळीवर ग्रामपंचायतचे वाद भानगडी हे आता प्रत्येकाला माहिती आहे की म्हणजे धुर्याच काय विहिरीवर पाणी नेऊ देण्यासगळं वाद सुरू असतात आणि ते पुढं त्या एखाद्या इलेक्शनमध्ये कशात भानगडी ह्या काढतात। त्याच्यामुळं होईल तर ते आपल्या गावात मिटवण्याचा प्रयत्न करा, कारण हे वाद जर बाहेर गेले मग पोलीस असो, कोर्ट कचेरी भानगडी ह्या होण्यापेक्षा आपला वाद आपल्या गावातच मिटवला पाहिजे। आता तुम्ही म्हणताल की तहसीलदारांनी असं केलं की तहसीलदारांकडे आम्ही निवेदन दिलं, त्यांनी बघितलंच नाही किंवा त्यांनी काही केलंच नाही, तर जर तुम्ही ज्यावेळेस तहसीलदाराकडे जाता त्यावेळेस तो समोरचा सुद्धा जात असतो, मग त्यावेळेस त्या वादात ते अधिकारी न पडणं हेच बरं असं समजतात। त्यामुळे होईल तर आपण हे वाद मिटवायचे आणि शेवटी तर अधिकारी म्हणून त्यांना ते करून द्यावंच लागणार आहे, त्यांची ती जिम्मेदारी आहे। पण आपण आपल्या स्तरावर सोडवलेले बरे असे बरेच वाद आहेत,
त्यामध्ये पांदण रस्ते असतील तर पांदण रस्त्यासाठी सुद्धा मातोश्री पांदण रस्ता योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केल्यात याबाबत त्यांनी एक लक्षात घ्या, एक तर होईल तर आपल्या गाव पातळीवर सोडवा, नाहीच सुटला प्रश्न तर मग तहसीलदाराला सोडावं लागेल, आणि तहसीलदारांनी जर नाही यामध्ये लक्ष घातलं तर आपल्याला जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा जाता येतं या रस्त्यासाठी, आणि जिल्हाधिकाऱ्यांना मग ह्या काय ज्या अडचणी असतात, कारण शासन त्या रस्त्यांसाठी तयार आहे, रस्त्याला क्रमांक द्यायला तयार आहे, जे पांदण रस्ते असतील ते रस्ते रुंद करून मोठे करून त्या रस्त्यानं वाहनं जावेत अशी सरकारची सुद्धा अपेक्षा आहे, प्रत्येक शेतकऱ्याची, कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्या शेतात वाहन गेलं पाहिजे, आपला डायरेक्ट माल हा शेतातून वाहनात आला पाहिजे, म्हणून एकतर जिल्हाधिकाऱ्याकडे जाता येतं, आणि जिल्हाधिकाऱ्यापाशी जरी वाद नाही सुटला तर आपल्याला न्यायालयात सुद्धा जाता येतं। मात्र एवढ्या गोष्टी होऊच नाही, त्याच्यामुळं आपण आपल्या या सर्व गोष्टी आपल्या गाव पातळीवर सोडवाव्यात एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।